तब्बल 1.5 वर्षाने ट्राय करतो आहे हा परफ्यूम मी घेतल्यापासून. आज पहिल्यांदा जर प्लास्टिक कवर काढलं. मिनिसोमध्ये मिळणारं एन्चॅन्टेड युफोरियाचा हा सिरीन नेक्टर नावाचा परफ्यूम आहे आणि 360ला जनरली 350ला मिळतो. मला 200मध्ये ऑफरमध्ये मिळालेला लास्ट टू लास्ट क्रिसमसमध्ये. आय एम सो हॅपी मी हा उघडला आज, कारण खूपच सुंदर परफ्यूम आहे. मला त्यांच्या बऱ्याचशा परफ्यूममधून शॉर्टलिस्ट केलेलं गार्डन ऑफ मिरर आणि हा याच्या मी पुष्कळ घेतलेले गिफ्ट करायला. आणि मला याचं स्पेशली एक गोष्ट ही आवडते ती म्हणजे कार्डममचा अपफ्रंट एक नोट आहे आणि तो सर्वात जास्त स्ट्रॉंग आहे. याचे जर नोट्स बघायला गेलो तर पुष्कळसे आहेत, जसे लॅव्हेंडर, बर्गमॉट, कार्डमम, फ्लोरल, ऑरेंज ब्लॉसम आणि बेसमध्ये मस्की, वुडी, ॲम्बर आणि वेटिवर. तर मस्की, वुडी आणि वेटिवर हे माझ्यासाठी खूप फेवरेट होतं, कारण मला स्टार्टिंगपासून फ्रेश बरोबर वुडी आणि बेस अर्धी नोट्स खूप आवडत होते आणि ते खूप छान असे बॅलन्स करतात. मॅनली आणि फेमिनिन परफ्यूमच्या मध्ये असतात खूप, आणि ओकेजन वाईज पण ते बऱ्याचदा असे कुठेही वापरता येतात अशा टाईपचे खूप सेफ असतात. आय एम सो हॅपी अबाउट इट, कारण अजूनही खूप सुंदर स्मेल होतो आहे. मला नोट्समधल्या गोष्टी कळत नाही, मला इमिजिएटली कार्डमम ओळखता येतो आहे, पण ऑब्व्हियसली इट्स नॉट व्हॉट एव्हर नोट्स दे हॅव यूज टू ब्लेंड इट विथ कार्डमम. खूप रिफ्रेशिंग आहे आणि खूप एलिगंट आणि खूप रिफ्रेशिंग खूप आहे. त्याला मी हाही घेतलेला गार्डन ऑफ मिरर विंटर ब्रीज यांचा सेम बॉक्समध्ये स्टार्स इन आईज असा पण येतो, पण हा त्यांचा खूप पॉप्युलर परफ्यूम आहे. मी जेव्हा ट्राय केलेला मला तेव्हाच खूप आवडलेलं आहे. एकदम सोफिस्टिकेटेड, फ्रेश, स्पोर्टी पण सोफिस्टिकेटेड फ्रेश त्याचा असं स्मेल आहे. पण मी घेतल्यापासून आता रिसेंटली उघडला 1.5 वर्षाने आणि याचा ना ऑलमोस्ट टॉप नोट सगळे उडाले आहेत का, कारण एकदम स्वीट सँडलवूडसारखा मस्की बेसवाला नोटच मिळतो आहे मला आणि मी थोडासा डिसअपॉइंटेड आहे त्याच्यावर. मला एक गोष्ट कळते की कदाचित आपण घेतल्यानंतर ते होल्ड नाही करू शकत सगळेच परफ्यूम. मला माहिती नाही किती लोकांचा तसा एक्सपिरियन्स आहे, तुमचा पण आहे, मला कळवा कमेंट्समध्ये. पण हा तसाच्या तसा राहिला, पण हा त्याचे सगळे फ्रेश नोट्स आता मी उडूनच गेलेत असं वाटतं, कारण ऑलमोस्ट आता मी याला 2 आठवड्यापूर्वी ओपन केलेला आहे तरी मला तो बेसचा वुडी नोटच मिळतो आहे. मला त्याचा टॉप फ्रेश नोट ज्याच्यामुळे मला खूप आवडलेला ते मिळतच नाही आहेत. सो आय डोंट नो हाऊ टू लाईक जे म्हटलं जातं ना की घेतल्यावर काही स्प्रेज मारा आणि मग त्याला एज करायला ठेवा, दॅट आय फील लाईक म्हणजे आता मला त्याचं कळायला लागलं की इट्स वाय इट इज इम्पॉर्टंट.